नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। दोन दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनांती आज यांच्या काही मागण्या शासनाने मान्य करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही आज यांना पत्र दिलेलं आहे आणि तुम्ही करणार आहात। हे कशा प्रकारे तुम्ही हे सगळं करणार आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आदिवासी एकता परिषदेने तहसीलदार कार्यालयामध्ये कालपासून बिराड मोर्चा आंदोलन सुरू केलेलं होतं। याच्यामध्ये त्यांच्याशी 2-3 वेळा चर्चा झाल्या। त्याच्यानंतर आता यशस्वी चर्चा झाली। याच्यामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे की ह्या ज्या धोरणात्मक निर्णय आहेत या सर्व आदिवासी जे घरं आहेत ती शासकीय जागांवरती आहेत, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावरती पाठपुरावा करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जे DP-मध्ये त्यांची घरं आदिवासी भाडेपाडे दाखवणं आवश्यक आहे। तर हे सर्व धोरणात्मक निर्णय असल्यामुळे याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाला व्यवस्थित अहवाल पाठवून त्याच्यामध्ये त्यांच्या स्तरावरून पाठपुरावा करणं अभिप्रेत आहे। तर त्यासाठी म्हणून मग आम्ही ते प्रयत्न करणार आहोत। त्याचं त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे। तहसीलदार कार्यालयाच्या स्तरावरील जे भूमिहीन शेतकऱ्यांचे दाखले आहेत तर ते दाखले आम्ही आमच्या स्तरावरून त्यांना पुढील 15 दिवसामध्ये देऊ असं आश्वासन दिलं। त्याचबरोबर त्यांचं वाडेपाड्यांचं हे मोजणी करून त्या शासकीय अभिलेखांमध्ये वाड्यांची कुठंतरी नोंद झाली पाहिजे या संदर्भामध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख याने एक कार्यक्रम आखून दिलेला आहे की ज्याच्यामध्ये जिथे जिथे म्हणून आदिवासी वाडेपाडे आहेत त्यांची सुरुवातीला बाह्य जे काय बॉर्डर आहे ती निश्चित केली जाईल आणि त्याच्यानंतर आतमधले ज्यांची घरं आहेत त्याची मोजणी केली जाईल। असा एक कालबद्ध कार्यक्रम त्यांना देऊन दिनांक 2 तारखेपासून तो सुरू होईल असं आश्वासन दिल्यामुळे त्याने आजचं हे आंदोलन स्थगित करण्याचं मान्य केलेलं आहे। त्या पद्धतीने त्यांना आम्ही विनंती केली तर त्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ते आंदोलन स्थगित करतात। तर तालुक्यातील जे आदिवासी बांधव त्यांना काय आव्हान असेल? आव्हान याच की शासन आपल्या स्तरावरून त्यांच्यासाठी सर्व ते प्रयत्नशील आहेत। फक्त आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त अशा शासन दरबारी व्यवस्थित कळायला पाहिजेत। तर त्या कळवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन जसं आंदोलन आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत यासाठी चर्चा वगैरे घडवून आणून असा पाठपुरावा करणं अभिप्रेत आहे। तर त्यांनी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी कराव्यात अशी मी त्यांना या निमित्ताने जिल्हाधिकारी मॅडमना पण भेटणार आहे असं कळतं। त्यांना त्यांची जी मागणी आहे ती धोरणात्मक असल्यामुळे त्यांना विनंती करून त्या आदिवासी एकता परिषदेचे आणि त्या मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाची एक बैठक घडवून आणून त्याच्या पुढील दिशा जी काय आहे ती ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहे। धन्यवाद, थँक्यू।